चला तर मी आज बनवणार आहे अंडा बिर्याणी। त्यासाठी मी अंडी उकडत ठेवलेली आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेले। मी तांदूळ पाण्यात भिजत ठेवले आणि एका साईडला तेलामध्ये जिरं, दालचिनी, तमालपत्र, स्टार फूल हे टाकून गरम पाणी उकळत ठेवणार आहे। पाणी उकळल्यानंतर आपण मग तांदूळ हा आपला टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये। आता पाण्याला उकळी येऊ लागली आहे हळूहळू। आता पाण्याला उकळी येतच आहे। मग आपण जो तांदूळ भिजत ठेवला आहे तो टाकायचा आहे। तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी। आणि तुमचं स्वागत आहे सोनाली लाईफस्टाईल मध्ये। आता पाण्याला हळूहळू उकळी आली आहे। आता पाण्याला उकळी येतच आहे हळूहळू। आणि पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हाच आपण तांदूळ टाकायचा। त्यामुळे तांदूळ छानपैकी सॉफ्ट आणि मोकळा होतो आणि मोकळेपणा दिसतो। तर पाण्याला उकळी आलीच आहे। हे बघा पाण्याला उकळी आली आहे। तर आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो आता आपण या पाण्यामध्ये टाकूया। आणि तांदूळ हा पाणी उकळी आल्यावरच टाकायचा। आता आपण तांदूळ जो आहे तो टाकून घेऊया पाण्यामध्ये। सर्व तांदूळ उकळलेल्या पाण्यात टाकायचं आहे आपल्याला आणि हलवून घ्यायचं आहे। मी हा बिर्याणी तुकडा घेतलेला आहे, तांदूळचा तुकडा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। आता पाण्याला हळूहळू उकळी येतच आहे। उकळी आल्यावर हा टाकलेला आहे आपण। आता भात चांगला शिजून घ्यायचा आहे तांदूळ। जो सर्व तांदूळ होता तो सर्व टाकलेला आहे आता पाण्यामध्ये। आता उकळी पण आली आहे। हळूहळू उकळी येते तांदूळाला आणि एका साईडला आपल्याला मिरची, लसूण आणि अद्रक हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला मिरची टाकायची आहे अंड्याच्या बिर्याणीमध्ये जरा, त्यामुळे अंडा बिर्याणी जरा छान लागते। जरा तिखटच पाहिजे ना अंडा बिर्याणी, त्याच्यामुळे थोड्याशा मी 4-5 मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे। आणि एका साईडला अंडी उकडत ठेवलेली आहेत। आता अंडी उकडून हे झालेली आहेत आणि भाताला सुद्धा कड आलेला आहे आणि पाणी सुद्धा चांगलं हे झालेलं आहे प्रमाणात। आता भात हा शिजत आलेला आहे। थोडासा कच्चा आहे त्यामुळे थोडा अजून आपल्याला शिजून घ्यायला लागेल। हळूहळू पाण्याला कड आलेला आहे। आता भात पण थोडा शिजत आहे। अर्धा भात थोडासा कच्चा होता त्यामुळे अजून थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे गरम। आता भात शिजत आलेलाच आहे।
भात शिजोपर्यंत आपण एका साईडला आपल्याला 2 टॅमॅटो लागणार आहेत, ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी टमाटे हे 2 चिरून घेते स्वच्छ आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढल्यामुळे टॅमॅटो हा जास्त आंबट लागत नाही, त्यामुळे मी टॅमॅटो हा तसं चिरून घेणार आहे. आता भात हा शिजतच आलेला आहे. त्यानंतर मी भात छान मोकळा व्हावा म्हणून मी एक लिंबू घेतलेला आहे, ते लिंबू पिळून त्याच्यामध्ये टाकत आहे. आता हे सर्व मिक्स करते. लिंबू पिळले त्यामुळे मी हे सर्व मिक्स करते. आता जो मी टॅमॅटो घेतला आहे ते आता मी 3 घेतले आहेत टॅमॅटो, ते मिक्सरमधून बारीक करून घेते. तांदूळ हा शिजतच आलेला आहे बऱ्यापैकी. आता भात आपण काढून घेऊया एका साईडला. एका चाळणीमध्ये आपण हा भात काढून घेणार आहोत. सर्व तांदूळ आपण जो भात आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं पाणी खाली निथळेल आणि भात हा मोकळा होईल. सर्व भात आपण हा काढून घ्यायचा आहे, काढलेला आणि मोकळा करून घ्यायचा आहे. चाळणीमध्येच ठेवायचा आहे, त्यामुळे भात हा छान असा मोकळा होतो. सर्व भात काढून घेतलेला आहे चाळणीमध्ये. आता एका साईडला आपण अंडी सोडून घेणार आहोत आणि त्याला काटा चमचने होलं पाडून घ्यायचे आहे, ज्यामुळे आपला जो मसाला आहे तो आतपर्यंत जातो. आता कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. एका साईडला आपण तेल गरम करत ठेवणार आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि लाल बेडगी मिरची आपण टाकायची आहे कलरवाली. तेल तापलं आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर लाल बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं आहे कलरवालं. थोडं घरगुती तिखट टाकायचं आहे. आता ही अंडी त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. हे तेलामध्ये अंडी चांगली फ्राय करून घ्यायची आहेत. वरचा कोटिंग आहे जो अंड्याचा व्हाईटवाला, तो आपल्याला एकदम असा कडकवाला पाहिजे. आणि मी 4 कांदे घेतले आहेत, ते कांदे मी असे उभे कापून घेणार आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे वरून. असे फ्राय करून घ्यायचे आहेत अंडी. आणि मी उभा कांदा कापून घेतलेला आहे. 4 उभे कांदे कापून घेतलेले आहेत. आता हे अंडी फ्राय चांगले झाले आहेत आणि वरून सुद्धा वरचा कोटिंग आहे तो कडक आलेला आहे. आणि एका साईडला मी कढई गरम करत ठेवलेली आहे.
आता जो मी उभा कांदा चिरला होता तो तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा एकदम लाल असा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि एका साईडला आपल्याला दही घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, बिर्याणी मसाला, तिखट, अंडा बिर्याणी मसाला हे सर्व टाकून घ्यायचं आहे दह्यामध्ये. बिर्याणी मसाला, दह्यामध्ये बिर्याणी मसाल्याची 2 पॅकेट टाकायचे आहेत आपल्याला. मी एव्हरेजचा बिर्याणी मसाला हा घेतलेला आहे. कांदा हलवून घ्यायचा आहे. आता हे जे आहे दही आणि हे मसाले, आता हळद तिखट टाकायचं आहे आणि हे मसाले असे एकत्र फेटून घ्यायचं आहे. हा मसाला फेटून घ्यायचा आहे. असा फेटून घ्यायचा आहे. असा फेटून झालेला आहे हा आपला दह्याची ग्रेव्ही तयार झाली आहे. तर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला. कांदा आता लाल होतच आलेला आहे. आता कांदा लाल झाला तर आपल्याला 3 चम्मच आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये. पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे. पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे. आता भाजून झाल्यानंतर तेल सुटायला लागलेलं आहे. त्यामुळे आता आपली पेस्ट भाजून झाली आहे. तर आता आपल्याला जी टॅमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. टॅमॅटोची आता भाजलेलीच आहे. लसूण पेस्ट चिटकायला लागली आहे. याचा अर्थ आपली आले लसूणची पेस्ट ही भाजलेली आहे. आता जी आपण टॅमॅटोची प्युरी केली होती 3 टॅमॅटोची ती आपण ह्याच्यामध्ये टाकून चांगली भाजून घ्यायची आहे. ही चांगली भाजून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगली भाजायचं आहे. टॅमॅटोचा कच्चापणा हा गेला पाहिजे, आंबटपणा वगैरे. त्यामुळे आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे. आता हळूहळू भाजत आहे. तेल सुटायला लागलेलं आहे. याचा अर्थ टॅमॅटोची प्युरी ही भाजत आलेली आहे.
आता आपण हलवून घेऊया. आणि मी एका साईडला पुदिना हा चिरून घेतला आहे बारीक. पानं नाही टाकली आहेत, पानं टाकली तर ती बरं नाही वाटत, त्यामुळं चिरून टाकायचं आहे. त्यामुळे त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो. आणि या टॅमॅटोमध्ये पुदिना चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा पुदिना चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला जो आपण दहीची हे ठेवली होती, दहीची प्युरी ठेवली होती सगळे मसाले टाकून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी टाकायचेत आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं. आता हा टॅमॅटो भाजलेलाच आहे चांगला. आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. अशा प्रकारे टॅमॅटो चांगला भाजून घ्यायचा. मेन टॅमॅटोचा कच्चापणा गेला मग आपल्या ग्रेव्हीला छान अशी चव येते. आणि जो दहीचा मसाला केला होता मगाशी तो आपण टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये. आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचं आहे दही चांगलं आपल्याला. हा मसाला मेन चांगला भाजून झाला की मग ग्रेव्हीसुद्धा छान लागते आपली चवीला, दही चांगलं हे झाल्यामुळे. कलर पण बघा किती छान आला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी करून बघा, छान लागते. नक्कीच करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. आणि रेसिपी बघून झाली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. आता ही प्युरी शिजत आलेली आहे. आता जी आपण अंडी फ्राय केली होती ती अंडी आपण आता ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून हे करायचे आहेत, मिक्स करायचं आहे. बघा किती छान कलर आला आहे. थोडंसं ज्या मसाल्याचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता ही अंड्याची ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे शिजवून घेऊ थोडंसं. आता छान शिजवून झालेलं आहे. आता ही आपली अंड्याची ग्रेव्ही तयार झाली आहे बिर्याणीमध्ये हे करण्यासाठी. आता मी 2-4 उभे कांदे हे चिरून घेते मॅरिनेट करण्यासाठी. आणि थोडासा मी येलो कलर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दूध टाकून असा कलर तयार केला आहे. आणि खालीसुद्धा मी तेलाचं कोटिंग टाकते, तेल मारून घेतलं आहे. आणि हा कांदा मी आता तळून घेते.
मॅगिनेटसाठी. आणि खाली तेल टाकून त्याच्यावर मी राईस टाकलेला आहे. आणि जे अंड्याची भाजी, अंड्याची जी ग्रेव्ही केली होती आपण, ते आता सर्व टाकून घ्यायचे आहे. आता मी सर्व अंड्याची जी ग्रेव्ही केली होती ती टाकून घेतली आहे. आणि वरून राईस टाकलेला आहे. आणि मी वरून पुदिना टाकत नाही, त्यामुळे काळा दिसतो, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकली आहे. आणि वरून थोडासा कलर टाकत आहे. आणि आता जो कांदा तळलेला आहे तो आपण मॅगिनेट वरून करून घेऊया. अशा प्रकारे कांदा सगळीकडे टाकायचा आहे. आणि एका साईडला मी 5-6 कोळसे गरम करत ठेवलेले आहेत. आणि बिर्याणीच्या आतमध्ये एक आपल्याला वाटी ठेवायची आहे आणि कढणं हे करायचे आहेत, जेणेकरून लवकर बिर्याणी तयार होईल आपली. आणि मी आता गरम करून कोळसे टाकले होते. आता ही बिर्याणी आपली तयार झाली आहे. तुम्ही नक्कीच करून बघा, नक्कीच करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती रेसिपी आपली. अंडा बिर्याणी अशा प्रकारे तयार झाली आहे. अंडा बिर्याणीची रेसिपी. अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही नक्कीच करा आणि सांगा मला. अशा प्रकारे तयार झाली आहे. चला बाय.